नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टी परीक्षा घेण्यात आली। आता या टी परीक्षेचा निकाल कधी लागणार, याची पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये पहिली उत्तरपत्रिका अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल। तुम्हाला या उत्तरपत्रिकेसंदर्भात तुमचे उत्तरं आन्सर की आहे ती मॅच करायची आहे। जर उत्तरांसंदर्भात तुम्हाला काही आक्षेप किंवा हरकती असतील तर त्याच्यासाठी आठवड्याचा कालावधी दिला जाईल आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्तरांसंदर्भात अधिकृत पुरावा देखील सादर करावा लागतो। लक्षात घ्या, सदरचा आक्षेप घेण्यासाठी तुम्हाला कोठे जायची गरज नाही आहे। तुम्ही ऑनलाईनरित्या पैसे पे करून, प्रत्येक प्रश्नाला फी असते, तर पे करून तुम्हाला हे आक्षेप नोंदवता येतील। जर तुम्ही केलेला आक्षेप खरा ठरला तर तुम्हाला सदरचे पैसे पुन्हा रिफंड केले जातात। जर आक्षेप खरा ठरला नाही तर पैसे रिफंड केले जात नाही आहेत। याच्यानंतर फायनल उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली जाते। फायनल उत्तरपत्रिका प्रसिद्ध केल्यानंतरच हा निकाल पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये पाहता येतो। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच या टी परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी जे ओपन कॅटेगरीमध्ये जे आहेत कॅन्डिडेट, तर त्यांना 80% म्हणजेच कमीत कमी 90 गुण पाहिजेत आणि ओबीसी आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता पात्र होण्यासाठी 5% गुणांची सवलत असते। कमीत कमी 83 गुण मिळाले पाहिजेत। अशा प्रकारे ही पात्रता असणे गरजेचे आहे। तर येत्या काही दिवसामध्ये ही आन्सर शीट पहिली प्रसिद्ध होईल। तर या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।